दरम्यान आपण बघतोय की वैभवी देशमुख यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रतिक्रिया दिलेली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला की जी खंडणी नेमकी मागितली जाते ती खंडणी पोहोचतेय कोणापर्यंत। आणि आता आपण त्याबाबतचं एक स्पष्टीकरण एका अर्थी समोर आलेलं आहे की ज्या कार्यालयातनं खंडणी मागितली जात होती ते जगमित्रचं कार्यालय हे धनंजय मुंडेंचंच कार्यालय असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करणार का हा मुख्य सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आतापर्यंत अनेकदा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती, सातत्याने ही मागणी लावून धरली जात होती आणि आता त्याबाबतचं अखेर स्पष्टीकरण आलेलं आहे समोर। ही खंडणीची मागणी जी आहे धनंजय मुंडेंच्या कार्यालयातनंच केली गेलेली हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडेंना सह आरोपी करणार का हा मुख्य सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुरवणी जबाबात हा आरोप करण्यात आलाय। कराडनं जगमित्र कार्यालयात बसूनच 2 कोटींची खंडणी मागितली असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। 8 ऑक्टोबरला अगदी तारखेसकट त्यांनी सांगितलंय 8 ऑक्टोबरला हा सगळा प्रकार घडल्याचं या आरोपपत्रातनं पुढे आले। सीआयडीनं जे नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3000 पानी आरोपपत्र दाखल केलंय त्या आरोपपत्रामधनं कराड आणि त्याच्या साथीदारांनी बीड आणि परिसरातील अनेक कंपन्यांकडनं म्हणजे फक्त एवढीच नाही तर अनेक कंपन्यांकडनं खंडणी वसूल केली आहे आणि याविषयीचा जबाब या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेला आहे। तर आपल्यासोबत थेट जरांगे पाटील जोडले गेले आहेत। जरांगेजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय खंडणी जिथून वसूल केली जात होती ते धनंजय मुंडेंचंच कार्यालय होतं हे आता अखेर समोर आलेलं आहे। त्यामुळे तुमची नेमकी मागणी काय, या प्रकरणात त्यांना सह आरोपी करणार का किंवा करावं का, तुमचं काय म्हणणं आहे? एक 8-10 दिवसापासून सारखं सांगतोय की धनंजय मुंडे 302 मध्ये आहे 100%। कारण हा पैसे तो 1 नंबरचा आरोपी तो सरमाड का करमाड तो पैसे स्वतःसाठी कमवत नव्हता। तर धनंजय मुंडेला राजकारणासाठी खर्चायला, प्रॉपर्ट्या घ्यायला, फ्लॅट घ्यायला मोठमोठाले मुंबई सारख्या ठिकाणी त्यांनी खूप माया जमवली धनंजय मुंडेनं। इकडे बीड जिल्ह्यात पण माया जमवली। हे पैसे त्याला आईश करण्यासाठी लागत होते, जमिनी प्लॉट घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी लागत होते, परदेशात गुंतवणूक करायला लागत होते, कंपन्या घेऊन पार्टनरशिप करण्यासाठी लागत होते। म्हणून 1 नंबरचा आरोपी खुना करायचा आणि खंडण्या मागायचा। मग हे खंडण्याचे पैसे सगळे त्याला येत होते। आता तर आपल्या माध्यमातून मला कळतंय की जगमित्र काहीतरी कार्यालय त्याचं तिथं अवादा कंपनीचे लोक गेले होते आणि तिथं 2 कोटीची त्यांची डील ठरली होती असं होतंय। म्हणजे आता शिक्कामोर्तब झालं, हे कार्यालय त्याचं आहे धनंजय मुंडेचं आणि तो हमेशा सगळा कारभार बघत होता। तो 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडे 100% 302 मध्ये आहे खंडणीत आणि खुनात पण त्याला 302चा आरोपी मुख्य आरोपी करण्यात यावं ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। कारण त्याला वाचवू नका, तुम्ही जर त्याला वाचवलं तर गुंड सांभाळून तुम्ही सरकार डॅमेज करून घेता याचा अर्थ होईल। कारण असे जातीय तेढ निर्माण करणारे, जातीय विष कालवणारे, जातीचे लोक मारून टाकून स्वतःचा राजकीय स्वार्थासाठी, पदासाठी, पैशासाठी काम करणारा धनंजय मुंडे हा एक प्रकारचा कुख्यात गुंड आहे। कुख्यात गुंड हे धनंजय मुंडे, त्याच्यावर 302 दाखल झाला पाहिजे आणि मुख्य आरोपी तो झालाच पाहिजे। म्हणजे मुख्य आरोपी झाला पाहिजे असं तुमची मागणी आहे। म्हणजे या सगळ्या मागे त्याचा मास्टर माइंड हे धनंजय मुंडे होते असं तुम्हाला वाटतं, असं तुम्हाला म्हणायचंय? धनंजय मुंडेची ताकद आणि बळ असल्याशिवाय यांचं काहीच चालू शकत नाही। चिरगुटचाटी टोळी, यांना कोण गिनीत आहे? कोणी गिनत नाही। हे पडद्याच्या मागून काम करत होते, हे कधी मीडियात नव्हते, हे कधी मोठ्या इव्हेंट मध्ये नाहीत। अचानक हा उदयाला 1 नंबरचा आरोपी आला कुठून? मग याला पडद्या पाठीमागून काम करायला ठेवलं। तो कोणाचे पण खून कर, तो कोणाचे पण खंडणी माग, तू प्लॉट बळक्यो, जमिनी बळक्यो, छेडछाडी कर, बलात्कार कर, तुला जे करता येईल ते कर। हे पद सरकारकडून मी तुझ्यासाठी घेतलं 1 नंबरच्या आरोपीसाठी असा त्याचा अर्थ होतो। तुला काय नंगा नाच करायचा ते कर, आणि तितका केला। स्वतःच्या धनंजय मुंडेच्या भावजेला सुद्धा बसायची वेळ आली उपोषणला, खून होऊन तिच्या नवऱ्याचा। ही सत्य परिस्थिती आहे। त्या आंधळीचा खून झाला, त्याच्यानंतर ते गीते मरण यातना बघतोय जेलमध्ये। असे कित्येक तरी शेकडो उदाहरण आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी तर त्याविषयी जाहीरच केलंय की बीड जिल्ह्यात 276 खुन झालेत आतापर्यंत। हे खुन एक धनगर समाजाचा मुलगा आहे दादा, पिठी नायगाव म्हणून आहे पाटोदा तालुक्यात, तिथं धनगर समाजाचं पोरग एकुलता एक होतं, त्याने तळ्यात बुडून मारलं त्याला या धनंजय मुंडेच्या टोळीने। की गप्प बसणार नाहीये म्हणून धनंजय मुंडे यांनीच त्याला बळ दिलेलं आहे। सगळी प्रॉपर्टीची
चौकशी ईडी मार्फत, सीबीआय मार्फत, न्यायालयीन चौकशी या सगळ्या बाजूनं अँगलनं तपासणी करून त्याची सगळी जप्त केली पाहिजे संपत्ती, सगळ्याची सगळी, काय ठेवून नाही पाहिजे त्याच्याकडे. आणि त्यांनीच बळ दिलंय म्हणून आज मला वाटतं त्या सरकारी त्याच्या बंगल्यावरती सुद्धा बैठक झाली सातपुड्यावर. याच खंडणीच्या बाबतची. आणि हा जगमित्र कुठला कार्यालय, हा सातपुड्यावरती पण. आणि दुसरी बाजू ही कोणतं त्याचं जगमित्र कार्यालय धनंजय बरोबर. मुंडेचं. इथं जर आता क्लिअर झालंय, येस आता 302 व्हायला प्रॉब्लेम नाही. फडणवीस साहेबाला काय पुरावा पाहिजे आणखी? गुंड वाचू नका फडणवीस साहेब, हा कुख्यात गुंडगिरी करणार आहे 100%. फक्त त्याच्या चेहऱ्यावरती पांघरून घेत होता गन लावून, शंभू महादेवाचा याचा गन लावायचा, आणखीन दैवताचा लावायचा आणि पांघरून घ्यायचं आणि जातीवाद आडवा आणायचा स्वतःची चूक झाकवण्यासाठी. अख्खे त्याचे चांगली जात असणारी तिला सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आणली. हा याच्यावर 302 दाखल झालाच पाहिजे. मुख्य आरोपी हे होते. मनोजजी, आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी वैभवी देशमुख यांची जेव्हा प्रतिक्रिया आली होती तेव्हा त्यांचा सुद्धा रोख साधारण ह्याच पद्धतीचा होता की खंडणी मागितली जाते, पण ही खंडणी नेमकी कुणासाठी मागितली जाते, ती कुणापर्यंत पोहोचते, ह्याचा रोख नेमका कुणाकडे होता असं तुम्हाला वाटतं वैभवी देशमुख यांचा? कारण ह्याच संदर्भात ती सगळी चर्चा होती. जाऊ दे दादा, काय असतं ते लेकी बाळीचं झालं. तिचं तर सत्याचे बोलणं तिचा बाप गेलेला आहे, ती तर प्रचंड संकटात आहे. पण आपल्याला सुद्धा कळतंय मीडियाच्या बांधवांनी हे सगळं उकरून काढलंय कुठपर्यंत हे कसं जायचं काय जायचं. आपण एवढे दुधखुळे नाही. हे पैसे कोणासाठी कमवत होता एक नंबरचा आरोपी? त्याला काय करायचं इतक्या पैशाचं, एवढ्या प्रॉपर्टीत त्याला काय करायचं? तो घरगडी होता. घरगड्याला काय गरज आहे? ते काय असतं प्रत्येक मंत्र्याचं, असे मला जी माहिती मिळत चालली आता हळूहळू, प्रत्येक मंत्र्याच्या जमिनी, हे प्लॉट, कारखाने जे काय असतात ना, कंपन्या दुसऱ्याच्या नावावर आहेत. पैशाची वावर दुसऱ्याच्या नावावर, यांच्या नावावर काहीच नसतंय. हे मोकळे भिकारी असल्यासारखे दिसतात. मग तुम्ही भिकारी येतं मंत्री कसं काय झाला? इतके चालू लोक आहेत हे. त्या असल्या लोकांवर विश्वास नाही ठेवायचा. ते उलट आता काय करायला पाहिजे एक नंबरच्या आरोपांनी, आता ज्यावेळेस त्याला कोर्टात तारखेला आणते त्यावेळेस मान्य न्यायालयासमोर त्या एक नंबरच्या सरमाड्यांनी सांगायला पाहिजे की ही सगळी खंडणी मागितली मी धनंजय मुंडेसाठी, त्याला खर्चायला पैसे देत होतो निवडणुकात पद कमवायसाठी, राजकारण करण्यासाठी, जमिनी घ्यायला, कारखाने घ्यायला, कंपन्या घ्यायला. हे सांगायला पाहिजे त्यांनी. एकट्याने पाप डोक्यावर घेऊ नये त्याने. आता अगदी अगदी मनोज जरांगे पाटलांकडे जाणार आहोत. मनोजजी, आपण सगळ्याच राजकीय ज्या आता काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या ऐकलेल्या आहेत. प्रत्येकाने राजकीय दृष्ट्या त्याची उत्तर दिलेली आहेत. तुम्ही समाजात तिकडे अगदी जवळून काम करता, तुम्ही सगळं पाहिलंय. आत्ता ह्या क्षणाला तुमची प्रमुख मागणी नेमकी काय असणार आहे या प्रकरणातली? काय आहे बरं का, एक नंबरच्या आरोपीनं रस्ता मोकळा केलेला आहे धनंजय मुंडेसाठी. आलेल्या काठीमधले काढायचं काम एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले. सत्य हे नाकारता येणार नाही. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती हे पाप घेतलेलं आहे आणि त्याने आता हे पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊन मरू नये. आणि एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला सुद्धा माझी विनंती आहे की हे पाप धनंजय मुंडेसाठी त्यांनी केलंय. कुटुंबाने सुद्धा सांगा की एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी पाप केलंय, खंडण्या मागितल्यात, खुनं केलेत. ह्यात पापी धनंजय मुंडे सुद्धा आहे. आता सिद्ध झालेलं आहे. बघा, गोल गोल उत्तरं देऊ नका. तुम्हाला खरं बोलावं लागणार आहे. महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय, महाराष्ट्रातली जनता बघते. गोल गोल उत्तरं सरकार पक्षातले छुपे अजेंडे चालवणाऱ्या प्रतिनिधींनी बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं. नसतात तुमच्यावर सुद्धा बेतणारे ते बेतिणारे आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही स्पष्ट म्हणा, नंबर 1चा मुख्य आरोपी क्रूर कुख्यात हत्यारा जर असेल तर धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी म्हणून आलाच पाहिजे. हे स्पष्ट म्हणा. गोल गोल रान हाणू नका. याव झालं ते झालं, ते झालं, ते असलं नाही, तेव्हा असलं हाईन, असलं बोलू नका. याच्यातून तुम्हाला तरी सुटका नाही. तुम्ही केविलवाना प्रयत्न करत असताल तुमच्यावर येणारे बालंट दूर लावायसाठी. तुम्ही सत्य हकीकत मान्य करा. आरोप तुम्ही केलेत तर जाहीर पणाने छाती ठोकून सांगायचं हेच मुख्य आरोपी आहे. मग ज्या ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस शिवसमाज तुमच्या बाजूने उभा राहील. पण तुम्ही गोलमाल फिरायला लागले, सरकारचा छुपा अजेंडा पद्धतशीरपणानं जर संतोष भाईच्या मॅटरमध्ये राबवावं लागले तर पक्षही तुमच्याकडून राहणार नाही, धनंजय मुंडेचे लोक तुमच्याकडून राहणार नाही, तर मराठी बी राहणार. प्रखर भूमिकेत या, प्रखर भूमिकेत. सह आरोपी नाही, मुख्य आरोपी धनंजय मुंडे झाला पाहिजे, ते त्याचं कार्यालय.
ते कार्यालय तो एक नंबरचा आरोपी चालवत होता. आणखीन काय पुरावा पाहिजे तुम्हाला? गोलमाल चालू नका. आणखीन तरी माझी विनंती, गोलमाल चालू नका. स्पष्टपणानं समोर या. काय होत नाही. यांना काय होतंय, काय केला, कुणाचे फोटो दाखवतात आणि जाती रंग देतात. आमचे फोटो दाखवतात काही नसून आम्ही नुसतं आरक्षण मागितलं म्हणून तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवायला लागलात. काही लोक छगन भुजबळ सारखे. तुमचे बी फोटो आहेत मग कोणा सगळं तुम्ही आम्हाला डोचिलो, आम्ही तुम्हाला डोचिणारच ना. एखादी घटना घडल्यावर मराठा म्हणून आम्ही कधी एखाद्या आरोपीचं समर्थन केलं का? नाही केलं, कधीच करणार बी नाही. पण आमचे विनाकारण फोटो दाखवतात विधानसभेत छगन भुजबळ सारखे जातीय विषाणू भरभटलेले लोक. त्यावेळेस आम्ही सुद्धा दाखवतो. मग आपण भूमिकेत या, चुकला त्याचा कान हाणला पाहिजे, ह्या भूमिकेत या. म्हणजे सामाजिक संतुलन या राज्यातलं बरोबर राहील. पाठराखण करू नका, आम्ही करत नाहीत आरोपीचे, तसं तुम्ही करू नका. धनंजय मुंडेला सुट्टी नाही, 302 मध्ये आहे. खूप पैशामुळं, दादागिरीमुळं माजरडी टोळी त्याची उद्धट आहेत, उद्धट. त्यांचा एवढा मोठा समाज खालीमान घालून चालायला लागला आज. अरे त्यांच्या जातीत लय चांगले लोक आहेत. नाही मनोजजी, आपण बघतोय, आपण आत्ता जी सगळी प्रतिक्रिया दिली, एकूणच सगळ्यांच्या राजकीय प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपली ही प्रतिक्रिया येणं अगदीच स्वाभाविक आहे. अगदी ठाम भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. पण यातनं मला एक मुद्दा अधोरेखित करावा असं वाटतं. त्यात म्हणजे तुम्ही म्हटलं की कोणीही बालन आपल्या अंगावर घेऊ नये. याचाच अर्थ वाल्मिक कराडनं आता पुढे येऊन सगळं स्पष्टपणे सांगावं आणि धनंजय मुंडेंनी जे काही करायला सांगितलं त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं, असं तुम्हाला वाटतंय का? जी माहिती मिळते दादा, ती माहिती अशी की तो धनंजय मुंडेला विचारल्याशिवाय करतच नव्हता. एवढा दोघांचा विश्वास होता. तो घरगडी होता त्यांच्याकडे पाणी भरणारा पानाड्या म्हणून होता. तो माणूस, इतक्या गरिबीतला माणूस, इतका विश्वासानं त्यांच्याजवळ राहिला, त्यांच्यासाठी धोके पत्कारले आणि त्यांना मोठं केलं धनंजय मुंडेला. त्यांनी एक नंबरचे आरोपी. मग आज त्यांनी हे पाप डोक्यावर घेऊन मरण्यापेक्षा ते आता जाणारच. त्याचा कार्यक्रम संपलेला आता. त्याच्यामुळे त्यांनी खरं बोलावं. त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाने सुद्धा खरं बोलावं. आग पाखड करून उपयोग नाही कुटुंबाने आणि एक नंबरच्या आरोपीचं सुद्धा. खोटं पचवू नाही त्यांनी. सत्य आता सांगून द्यावं आणि मन जिंकावे राज्याचे त्यांनी, त्या कुटुंबाने, की हे धनंजय मुंडेसाठीच पाप केलेलं आहे. खंडणी सुद्धा मागितली, पैसे पण त्यालाच देत होतो. आमच्या नावावर असणारी प्रॉपर्टी सगळी धनंजय मुंडेची असं त्यांनी सांगितलं पाहिजे. कुटुंबाने सुद्धा एक नंबरच्या आरोपीनं आणि मान्य न्यायालयात सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि हो 100% नाही बी सांगितलं नाही यांनी तरी तो आरोपी होणार. खूप पाप केलेले, नीतीला मान्य नाही. कसल्या दादागिऱ्या. इतके माजुरडी टोळी येते उद्धटपणाची. धनंजय मुंडेच्या जीवावरती एवढं झालं ना आता रामायण. गप नाही बसत ना ते दादा, गप नाही बसत ती टोळी. आमच्या आंदोलनाच्या विरोधात, माझ्या विरोधात कोणी बोलणारे असले ना, त्यांना पाठबळ देते ही टोळी. बेटे हो, तुम्ही किती साथ द्या त्यांना, तुम्ही त्यांना जितकी साथ देतात आमच्या विरोधात बोलणाऱ्याला, तितकं आम्ही याचा कार्यक्रम वाजणार धनंजय मुंडेला. कारण एवढा त्याचं रामायण झालं तरी हे गप नाही बसत. हे काय करतात माहितीये का? बीड जिल्ह्यात मोटरसायकलवर कट आणतात लोकांना आणि हे मनानेच भांडणं करतात, आम्हाला कट आणलं. त्यांच्या 4 व्हीलर गाड्या दुसऱ्याला आडव्या लावतात. सत्य माहिती देतो NDTVला मी. हे गाड्या आडव्या लावणार आणि आम्हाला कट मारला आणि लगेच भांडणं खेळणार, शिया देणार, लगेच दारू पिऊन ठिकाणा करणार. इतके जातीवादी टोळी. शाळेत मुलं घातलेले असले ना, काढी ते तिथून, कोणाच्या दवाखान्यात जाणार नाहीत. एवढा जातीवाद भयंकर. जमिनी शेजारी असल्या बांध फोडणार, त्रास देणार, जनावर चारिणार त्यांच्या रानाईनी, इतका त्रास देतात. अगदी. आणि हा सगळा त्रास आता या निमित्तानं समोर येईल. आणि जी तुमची मागणी आहे की त्यांना मुख्य आरोपी करा, ही मागणी सुद्धा तुम्ही लावून धरताय. मनोजजी, धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. दरम्यान आपण बघतोय, धनंजय मुंडेंना 6 आरोपी करणार का, हा मुख्य सवाल आहे. कारण जिथून खंडणी मागितली होती ते जगमित्र कार्यालय हे धनंजय मुंडेंचंच असल्याचं आता समोर आल्यानं या प्रकरणात धनंजय मुंडेंना 6 आरोपी करणार का, हा मुख्य सवाल आहे.